वैभव मागे आहे ना थोडंसं. तुम्हाला हे एवढा मोठा स्पॅन करता केबल स्टेट आणि एवढा मोठा स्पॅन नाही करता असं झालं. आणि फुल रिझर्वायर लेवल झाल्यानंतर सुद्धा आपला 8 मीटरचा हेडरूम राहतो. म्हणजे मोठं जहाज वगैरे खालनं किंवा मोठी बोट बार्ज इझिली जाऊ शकेल. आणि इथं वरती विविंग गॅलरी सेंट्रल पायलॉनला 43 मीटर वरती. तिथंच आहे ना. हा वरती टॉपला. ह्याच्यापेक्षा अजून 15 मीटर वर जाणार आहे. वर जाणार आहे. 400 लोक बसतील सिक्युरिटी कॅपॅसिटी आहे. 400 लोक ॲट ए टाइम तिथं वरती विविंग गॅलरी. आणि दोन्ही बाजूला आपण पार्किंग केलेलं आहे. पार्किंग प्लेस केलेलं आहे. तिथं लोकांना उतरून कडेने फुटपाथने पुढे येतील. नंतर इथं सेंट्रल पायलॉनला आले की लिफ्टनं ते वरती जातील. दोन्ही बाजूला लिफ्ट आहे. या सेंट्रल पायलॉनला दोन्ही बाजूला लिफ्ट आहे. फक्त निम्म्यापर्यंत चालत यावं लागणार कडेने फुटपाथ किंवा व्हेकलनी सेंटरपर्यंत यावं लागणार. हा वरूनच हा लिफ्ट त्या आपला रोड स्लॅब लेवललाच लिफ्ट आहे. स्लॅब लेवलला लिफ्ट आहे. आता जवळपास कंप्लीट झालंय. हो एक महिन्यामध्ये दीड ते 2 महिन्यापूर्वी 20ची प्रशासकीय मान्यता आणि 2021ला ऑक्टोबरला काम आपण सुरू केलं पाईल फाउंडेशनचं. याच्यामुळे 28 किलोमीटर अंतर वाचलं महाबळेश्वर पासून. आणि महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात पाण्याची लेवल कमी केल्यानंतर जेव्हा बार्ज बंद होत होता तेव्हा फिरून जायला लागायचं. वाहतूक बंद होत होती. त्यामुळे फिरून जायला पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामुळे 15 ऑगस्टपर्यंत बंद असायचं. आणि उन्हाळ्यामध्ये पाणी उतार झाल्यावर त्याच्यामुळे फायदा झाला या सगळ्या पंचक्रोशीतल्या 105 गावांना. 105 कसं काय तुम्ही पूर्ण ह्याच्यात गेलं तुम्ही कांदाट खोरं सोळशी आणि महाबळेश्वर आणि तुम्ही इथून खेडला जाणार. पर्यटनाच्या खेडला जाणार. टुरिस्ट पॉईंट झाला निर्माण. हा टुरिस्ट पॉईंट खूप आहे चांगलं आहे. आणि आपटीचा जो आहे तो तापोळा आपटी तो पण साताऱ्याला जॉईंट होतो. तापोळ्यातून सातारा जायसाठी तो उपयोगी आहे. कोकणातून साताऱ्याला जायला तो उपयोगी आहे. बरोबर. आणि हा जो आहे महाबळेश्वरवरून आलेला तापोळ्यातून या पलीकडे जी वाहतूक आहे सोळशी खोरं कांदाट खोरं आणि पुढे खेड रघुवीर घाट ह्याच्यासाठी एक आणि हा पुणे बेंगलोर हायवे आणि मुंबई गोवा हायवे याला कनेक्ट आहे नेशन हायवे. बरोबर. ह्याची कॉस्ट सर आपली प्रशासकीय मान्यता 175 कोटीची होती. साधारण एक 10% वाढ होते याच्यामध्ये. प्रशासकीय मान्यतेच्या त्या लिमिटमध्ये बसतं. त्याचा आहे बांबोली दरे जो आहे तो 300 कोटीचा आहे आणि आपटी तापोळा आहे तो 150 कोटीचा आहे. बामनोली दऱ्याचे 680 आहे आणि ह्याची 540 आहे आणि मधला जो आहे आपटी तापोळा तो 450 आहे. 3 पूल झाले. हो आणि आपण जो एक केला होता कोट्रोशी लोकांसाठी आपण